नमस्कार. तर मित्रांनो, आज एक परत नवीन एक तडकती भडकती मुलाखत घेऊन आलो आपण बैलाची. ते म्हणजे लिंगणूरकरांचा लाडका बैल, लिंगणूरचा गब्बर बैजा, लिंगणूर गब्बर बैजा. मित्रांनो, नेर्लीकरांनी जे मैदानाचं आयोजन केलं होतं सत्यजित उर्फ ऋतू केसरी, या मैदानात मित्रांनो हा बैल आणि ह्याच्या जोडीला वशा, कोल्हापूर वशा, ही दोन बैलं पळाली. आणि मित्रांनो, त्या मैदानामध्ये 2 नंबरचा मानकरी ठरली, म्हणजे बुलेटचे मानकरी ठरले त्या मोठ्या मैदानात. त्या मैदानाचे विजय आणि बाकी त्या बैलाचा जो शर्यत प्रवास आहे आत्तापर्यंतचा कसा झाला, कशा पद्धतीने झाला, ह्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्या दावणी लावलेलो. तर मित्रांनो, बैल घडतोय, परंतु त्या बैलाला घडवण्यासाठी त्याच्यामागं बरेच हात असतात. ते कोणकोणते हात आहेत ते पहिला आपण बघूया. या. नमस्कार, माझे नाव अमर आबासो पाटील, म्हणजेच अनिकेत मेजरांचा लहान भाऊ. मी गब्बर बैजा या टीम मेंबरमधला एक मेंबर आहे. जसं की माझ्याकडे बैलाची थोडीफार दिवसाची दिनचर्या असते. आम्ही सकाळी बैल 6 वाजता गोट्यामध्ये गेलो की त्याला तिथून बाहेर घेतो. बाहेर घेतल्यानंतर त्याचे सकाळी 10 पर्यंत बाहेर भरडा, वैरण, पाणी या सगळ्या गोष्टीवरून ज्यावेळी फिरवायचे आहे त्यावेळी फिरवणे होते, ज्यावेळी अवताचा टाइम आहे त्यावेळी अवतगावून घेऊन येतो. त्या सहकार्यामध्ये मदन पाटील, विनायक सोनरे आणि संदीप सोनरे हे माझे साथीदार आहेत. आम्ही चौघे मिळून त्या बैलाचे संगोपन करतो. त्यानंतर आम्ही दुपारच्या वेळेला बैल आत घालतो. त्यानंतर आजमध्ये घातला की वैरण पाणी झाली की परत 4च्या टायमाला आम्ही बाहेरच्या वातावरणात बैल घेतो. तिथून संध्याकाळचा भरडा, वैरण पाणी हे बाहेरच होते. परत आमचा बैल हा रात्री 10 नंतर गोट्यामध्ये घालतो. त्याच्यानंतर बैलासोबतचा तुमचा एखादा किस्सा? बैलासोबतचा एखादा किस्सा असं म्हणतो की हा बैल एक असा आहे की जो दावणीवर कोणालाही येऊन देत नाही. त्याला कोणी असू दे तो मारायचा होतो. पण एक वेळ अशी होती की फुल जोराचा पाऊस पडत होता आणि हा बैल आपल्या इथं गोट्यात समोर होता. त्याचे दाव तुटलेले होते तरी हा बैल कुठेच गेला नव्हता. हा बैल भोजरा पण आहे, पण त्यानं घर सोडून कुठेच गेले नव्हते. फक्त तो तिथंच थांबला होता. आणि ज्या टायमाला मी गावाकडून आलो त्या टायमाला बैल एवढं दाव सुटलं तर तो तिथंच होता. नमस्कार, मी प्रवीण चौरवनाथ सोनरे, गब्बर बैजाचा टीम मेंबर. तुमचं बैजासोबतचं नातं कसं आहे? नातं म्हणजे बैल मी आला की कावरा बिवरा होतो. आला की लगेच पाठ बीट वाहून त्याला पाठ फिरवतोय, सोड म्हणतोय बैल. बैलाचं माझं नातं लय आतुट आहे. बैल पट्ट्यावर बी आला की जवळ येते माझ्या, चोळच म्हणतोय बैल. बैलाचं कोण नसलं की मी असतोय, मग बाकीच काय असतातच. तुम्ही टीम मेंबर म्हणून तुमची भूमिका काय आहे? मी संदीप सोनोरेचा लहान भाऊ आहे. म्हणजे तुमची भूमिका काय, म्हणजे काय रोल काय आहे? रोल आहे की काय तर बारीक सारीक. आता एखादीच कोण नसलं तर मी एखादीच आऊत झोपणं, बैलाला फिरवणं, असं किरकोळ भरडा, चारा, पाणी. आता बैलासोबतचा आणि बैलाचा आणि तुमचा असा एखादा किस्सा? हां, आहे की किस्सा. आता आम्ही एकदा बेनाडीला गेलतो मैदानला. एक 25 मैदान होतं. तिथं बैल आम्हाला एवढ्या मागून गाडी सुटलेली, 12-13 नंबरला गाडी पळत होती. ती श्रीकांत हजारेचा बकासूर होता आणि लिंगणूर आमचा बैल गब्बर होता. एवढे मागून सुटले, आम्ही अपेक्षा सोडलेली बैलाची की गाडी आमची 1 फटानं अर्धा किलोमीटर नंबर होईल ही विचारच सोडलेला. की तेव्हा गाडी काय लास्टला एका टायमाला एका बाजूनं 7-8 गाड्या मारत गेल्या. मग म्हटलं आयला बैल काय तर वडत आणला एकटा आणि गाडी नंबर केली. बैल हे एक मोठा किस्सा माझ्या ह्याच्यातला. तर मित्रांनो, आपण बघितलो याआधी की बैलाला घडवण्यामागचे जे हात आहेत त्यांच्याबद्दल आपण जाणून घेतलो. आणि जे आता मेन मुळात बैलाचे जे मालक आहेत ते दादा आपल्यासोबत आहेत दोघं पण. त्यांच्याकडून आता आपण जाणून घेऊया की बैलाचा शर्यत प्रवास कसा झाला. दादा नमस्कार. नमस्कार. मला सांगा, आता सगळ्यात आधी सांगा की परवाचा एवढा मोठा विजय सत्यजित उर्फ ऋतू केसरीचा, त्याबद्दल काय सांगा? त्याबद्दल काय म्हणजे जे प्लॅनिंग चाललं होतं, हा. बेडग मैदान झालं त्यानंतर प्लॅनिंग चालू झालं की बाबा असं मैदान होणार आहे. एक ब गटाचा बैल, एक जनरलचा बैल. जनरलचा बैल आमचा काउंट केला जनरलच्या बैलामध्ये. बेडग मैदान पण ते ॲड पडली की बाबा बेडग जे चर्मी केसरीला बैल पडले ती चालणार नाहीत म्हणून. नंतर पैऱ्याचं टेन्शन आलं की बाबा आम्हाला कसं करायचं पैरं. आमचे मोठे बंधू आहेत संदीपदादा पाटील म्हणून. ते ऑलरेडी म्हणजे आत्तापर्यंत जो बैलाचा जो प्रवास झाला आहे किंवा इथंपर्यंत जो बैल आला आहे ते ओव्हरऑल त्यांनी बैल इथंपर्यंत आणला. बाकी सांभाळते सगळं आहे, पण जे पैऱ्याचं नियोजन त्यांनी करताना ते म्हणजे त्याच्या मागच्या भरपूर कहाणी आहेत. आता ते सध्या इथं नाहीत, मी त्यांना बोललेलो पण ते अवेलेबल नाहीत. ते आता बाहेर गेले. जरा पैरं करणं ते करणं म्हणजे भरपूर त्या माझ्या मागे हे होतं. आणि बाकी जो विजय झाला किंवा जे बैलाला लागून सुद्धा बैलानं सोडले नाहीत कुठल्या गोष्टी, त्या आमच्यासाठी अनपेक्षित गोष्ट.
कारण की आज एखाद्या गावात खेडोपाडी जो बैल पळतोय त्या बैलाच्या नावाच्या नंतर म्हणा किंवा आधी म्हणा गावचं नाव जोडलं गावचं जाते. नाव जोडलं जातं. या सगळ्या गोष्टी गावाची ओळख ही आता बैल आता शर्यत क्षेत्रामुळे व्हायला लागली. बिलकुल बिलकुल. बैजा घेतलेला कुठून? बैजा हा घेतला बसापचवाडी, आपलं कुडनूर वगैरे डपाळपूर साईडला बसापचवाडी आहे. आपला एक मित्र आहेत उत्तम खांडेकर म्हणून. हा. उत्तम खांडेकर आणि सौरभ ओलेकर आपले मित्र आहेत. सुनील ओलेकर सॉरी. हा. तर त्यांनी आपल्याला बैल दाखवून दिलेला आणि व्यवहारही त्यांनीच करून दिलेला. किती वर्ष बैल झाला तुमच्या दावणी आता ह्यो? आता एक 14 ते 15 महिने झालं बैल आणून आपल्या दावणीला. म्हणजे जवळजवळ 1 वर्ष. हा एक दीड आता 1 वर्ष झालं. हा 1 वर्ष 14. बरोबर. बैल ह्योच बैल घ्या असं कोणी सुचवलं तुम्हाला? काय कुठं मैदानला बघितलेला किंवा त्याच्या आधीची कामगिरीबद्दल काय माहिती होतं? नाही, बैल आम्ही मैदानला पण बघितला नाही ना, पळ बघितलाय ना बैल मैदानला पळताना बघितला. बर. मी पण नाही, ह्यानं पण हा. नाही. आपलं उत्तम खांडेकर म्हणून जे मित्र आहेत हा. त्यांनी आपल्याला फोन केले की बाबा मेजर आपल्याला ह्यो बैल घ्यायला लागतोय. मग आपल्याला पण एवढी आयडिया नव्हती, मी पण ड्युटीवरती होतो. त्यांनी फोटो वगैरे काय कधी पळलेला वगैरे व्हिडिओ वगैरे पाठवले. ठीक आहे म्हटलं. मग जरा चौकशी केली, चौकशीत पण काय असं क्लिअर होईना. आणि ज्यांच्याकडे चौकशी केली त्यांनी सांगितलं बाबा बैल वांड आहे, ऐकत नाही, रस्ता सोडतोय किंवा फिरत नाही, बरोबर, टर्न घेत नाही, कलर घेत नाही, बैल सरळ जातोय, होम करतोय बैल. आणि ठीक आहे म्हटलं. मग मित्र म्हटलीत बाबा उत्तमांना म्हटली बाबा तुम्हाला बैल ह्यो घ्यायचाच मेजर, काय पण होते बैल घ्यायचाच. बाकी मी ड्युटीवर असताना मग संदीपला सांगितलं बाबा आपल्याला तो बैल असा असा आलाय आणि कसं करूया एकदा बघून या. ह्यानी बैल बघून वगैरे आला, बघून आला, पसंत पडला. मला म्हटला दादा बैल आपल्याला पसंत आहे, बैल घ्यायचा. बैल आपण घेतला. मित्राच्या थोडक्यात म्हणजे एक विश्वास. आम्ही काय पळल्याला नव्हता बैल बघितला, विश्वासानं बैल घेतला. आपण बुलेट घेतली, मग पुढचा विचार आम्ही लगेच केला. एक बुलेट घेतली बाबा, ती जर नाही आला निघाला बैल चुरला गेली म्हणून समजायचं, पण तो बैल विश्वास ठेवून बैल घेतला डोळ जा त्यावेळी. हा. बैल मग घेतल्यानंतर इथं आला ज्यावेळी, त्यावेळी त्याची कशा पद्धतीनं तुम्ही सुरुवात वगैरे केली? सुरुवात आपण बैल इथं आणला हा. आणि आम्हाला अगोदरच भीती होती की बाबा बैल हुंबा आहे, ऐकणार नाही, हे नाही करणार, ते नाही करणार. आणि ऍक्च्युली आम्ही ते डोळ्यानं बघितलंय. बैल कसं आमचे जरा माझे आजोबा त्या टायमालाच वारलेले, म्हणजे नवीन नवीन झालेलं. बैल घरी आणायला नको म्हटलं आणि मित्राच्या इथं बैल बांधलेला. त्या टायमाला आम्ही 4-5 जण बैल धराल तर 4 कासरं लावून बैल आम्हाला आवरून जातो. म्हणजे ऍक्च्युली कळतच नव्हती की त्याला करायचं काय. एवढा बैल म्हणजे क्रॅक होता. परत बैल आणला, ह्याच्या जोडीला घातला. बैल हळूहळू आपल्या ह्याच्यावर आला, शाना झाला बैल. त्याला एक जी म्हणजे एक माणुसकी असत्या किंवा ते माणसाळ्याला बैल थोडक्यात नव्हता. बैल हे होता आपला हिंडल्याला बैल होता, जनावरांच्या सोबत काय हिंडल्याला. त्याला दावून दाखवली, बसला, थांबला, शांत झाला बैल. हा. परत मग सुरुवात काय, आम्ही पहिलं मैदान केलं शिंदेवाडीला. आपले गुंडेवाडीचा एक बैल होता ते, आणि हे शशीबापू गाडी आणाल तर गाडी जरा म्हणजे तो बैल ठेसकाळला आणि पुढच्या गाडीतून चढली, पडली गाडी. तिथे पहिली फाटी आपण कॅन्सल झालो. त्यावेळी किती पैशाला बैल तुम्ही त्यांच्याकडे घेतलेला? आम्ही त्या टायमाला 2.5 लाखाला बैल घेतला. 2.5 लाखाला? हा, 2.5 लाखाला. आता बैल एवढा पळतोय चांगला, ब गटात पण चांगला पळाला, आता पण बैल चांगला बोल. आता कधी मागणी वगैरे काय आल्या बैलाला? मागणी एक 22च्या वरनं चालू आहे सध्या. 22च्या वरनं चालू आहे. आता सुरुवात आहे मागणी? हा, सुरुवात. बैल ब गटात पळतो तर तेव्हापासून मागतच होती, पण आम्हाला पण असं कधी म्हणजे एवढं कार्यहत्यार आपल्या ह्याच्यात नव्हतंच. आणि लागल्यामुळे आमची पण काही अपेक्षा झाली नाही बाबा बैल द्याव चांगल्या पैशाला मागायला, आता असं काय अपेक्षा झाली. हे शर्यत क्षेत्र सोडून तुम्ही वैयक्तिक जीवनामध्ये काय करता? शर्यत क्षेत्र सोडून वैयक्तिक जीवनात मी आहे आर्मीमध्ये. हा, आर्मीमध्ये. मग आर्मीमध्ये असताना देखील ह्याच्यात आवड निर्माण होण्यामागचं काय कारण? आवड निर्माण होण्यामागचं कारण आमचं आजोबा, आमचं वडील वगैरे पहिला त्यांना नाद होताच. म्हणजे थोडक्यात खानदान नाद असल्यागत आहे. पण अगोदर कसं नाद मध्ये मोडला. आम्ही शाळा न शिकण्यामागचं कारण म्हणजे जास्त शाळा न शिकण्यामागचं कारण ह्या गोष्टी होत्या. आम्हाला हॉस्टेलवर टाकलं बैलाच्या नादामुळे. ही बेळंकी, खंडेराजुरी, कुटकुळी वगैरे म्हणजे ह्या पंचक्रोशीतली मैदान आम्ही चालत जाऊन मैदान बघायचो. आणि आमच्या गावातले त्या टायमाला हे संतोषदास नागणे यांचा बैल वगैरे पळायचा. आम्ही येताच त्यांच्या बैलगाडीत बसून येतो, तर जाताना बैलगाडीमध्ये चालत जातो. म्हणजे पहिल्यापासूनच ह्या गोष्टीची आवड आहे आम्हाला. पहिल्यापासून? हा, पहिल्यापासूनच आवड आहे. की आता आवड आज घरी दावणीला बैल हा आता घडलाय चांगला. घडला, आता योग आलाय त्या गोष्टीच. बरोबर.
आता बैल आतापर्यंत कोणत्या कोणत्या बैलांच्या पैऱ्यामध्ये आता पळाला तुमच्याकडे आल्यापासून? आमच्याकडे आल्यापासून स्टार्टिंग ब गटात म्हणजे चांगल्या ह्याच्यात पळला बैल वाळकबाईजा पळला. वाळकबाईजा पळत होता. बकासूर पळला. श्रीकांत हजारेंचा बकासूर पळला. बाकी बस्तवडे सदाबापूंचा बैल पळला आणि बेडक शंभू पळला. म्हणजे बऱ्याच बऱ्याच चांगल्या बैलासंगत बैल पळला. गाडीवान कोण कोण झाले बैलाला? गाडीवान आपलं तुकाराम हुलगे, बबलू बस्तवडे झालेत. जास्त काळ कुठल्या बैलाच्या पैऱ्यात पळाला बैल? जास्त काळ आणि ती गाडी म्हणजे जास्त वेळा बगटात गोल्यालात राहिली एकच्या? वाळकबाईच्या सोबत जास्त काळ पळला. आता संदीप जिंच्यांच्याकडे तो बैल आहे. हा 4-5 फाट्या गाडी पळल्या आणि कायमस्वरूपी गुलालात राहिल्या गाडी. त्या जोडीचा एखादा किस्सा असा चांगला? त्या जोडीचा किस्सा गेल्या वर्षी ऋतुराज जे केसरी आहे ना ते पर्व पहिले आपलं गेल्या वर्षी आपला बैल बगटात पळलाय तिथं त्याच पट्ट्यावरती 7 तारखेला काहीतरी मैदान होतं आणि तुकारामच गाड्या हाणालतीत आणि गाडी कसं सोडू नको सोडू नको म्हणत गाड्या सगळ्या सुटल्या आणि गाडी राहिली महाग. मग एक मेंटली माणूस डिस्टर्ब असते की आता म्हणजे लोकांचं काय आहे की बाबा गाडी एकला जाऊन पडणं म्हणजे ती गाडी नंबरात राहणं. आमची गाडी महाग ना हल्ली सोडू का नको म्हणून गाडी सोडली आणि आमची गाडी राहिली महाग. माइंडसेट काय होतं की बाबा नाही आता गाडी येत्या का नाही असं होतं. पण तुकारामनी त्या टायमाला म्हणजे एवढं डोकं लावून किंवा त्यांचं ते काय पण म्हणा तुम्ही गाडीवान ही गाडीवानच आहे. त्यांची जी काम करण्याची ही आहे किंवा गाडी आणण्याची कला ती कलाच असत्या. कलरला फिरूपर्यंत त्यांनी जुळवून धरल्या गाड्या सगळ्या जुळवल्या गाडी फिरवून मग त्यानं काढून ठेवली. अनपेक्षित गोष्ट होती ती की बाबा इथं नंबर होणार. तिथं ती गाडी नंबर झाली. सेम किस्सा अजून एक आहे. आपलं बेनाडीचं मैदान होतं. 25,000 होतं. असं काय मोठं मैदान होतं पण 25,000 होतं. श्रीकांत हजारांचा बकासूर होता आणि तिथं पण गाडी गेलती आपली बगटच होता. बबलू बस्तवडे गाड्या आणाल तिथं. मला वाटते 15-16 गाड्या पळालत्या आणि गाडी हुई झाल्यावर 14ला गाडी पळालती. 14ला मी त्या टायमाला इथं काय नव्हतो. आणि कसं तिथं ड्युटीवर असल्यावर पण कसं असते सारखं ज्या दिवशी मैदान आहे उद्या मैदान आहे तर आदल्या दिवसापासून टेन्शन वाढायला चालू होतं की बाबा उद्या काय होतंय काय नाही. ह्याला फोन असते बाबा असं नाही तसं नाही लवकर जावा किंवा थांबा हे करा ते करा बैल उपास ठेवायचं किती काय हे सगळं असते. ह्याला फोन लावला त्या दिवशी बाबा कसं काय पहिरं बकासूर आहे ठीक आहे बाबा. मग गाडी हलून दादा महाग लागल्या म्हटलं गाडी. मग जरा म्हणजे मन नाराज असतं ते माणसाच्या बोलण्यानं कळतं. सांगण्याचं एक्सप्रेशन असतं की त्यामुळे माणसाला कळतं की बाबा काय चाललंय तिथं. मी पण जरा शांत झालो. पण जी तिथं म्हणजे कुणालाच वाटलं नव्हती गाडी सुट्टी एक होईल. बबलू बस्तवडेने गाडी फिरायला सगळ्या गाड्या धरून फिरली एकला. त्यात मागच्या ज्या स्पीडनं गाडी आलती त्या स्पीडमध्ये गाडी टर्न मारा गेली गाडी आणि परत एक मला वाटतं 50-100 मीटर गाडी बाहेर सरली परत कलरला परत आणि ह्या गाड्या निघून गेल्या. परत एक 9-10च्या आसपास गाडी पळालती परत आणि बबलू बस्तवड्यांच्या गाड्या धरून परत गाडी सुट्टी केली. अर्धा किलोमीटर पुढे गाडी सुट्टी केली परत फायनल. अनपेक्षित गोष्ट म्हणजे ती गाडी पडली जोरात त्यावेळेला. हे बैल ब गटाचा बरोबर आता म्हणजे बैल जास्त ब गटाला पळला रुपयाला ब गटात आला बरोबर. पहिलं मैदान कुठलं झालं जे बैलानं ह्या मैदानात नंबर केला आणि बैलानं नावच करून गेलं? नाव आम्ही हे आपलं 5-10 हजार 15 हजार पर्यंत असं पळवत होतो. जयंत केसरी निघालं गेल्या वर्षी बेडगला जयंत केसरी निघालं आणि आपलं सिद्धेवाडी बापू वाघमोडे त्यांचा बैल इकडे सांभाळायला होता. तर त्यांच्यासोबत म्हणजे ती आणि आमची गाडी जरा पळत होती पण बारकं मैदान आपलं 5,000-10,000ला असं बैल पळायचा. बैलात पळ चांगला होता. पण त्या टायमाला कसं झालं जी वर बगट पळालती त्या बगटाला ज्या टायमाला चांगली बैल पळालती ती पैऱ्याला आता कसं आहे तुमचं जोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत लोक तुम्हाला बघत नाही. आपण दाखवलं पाहिजे तेव्हा लोकांनी आपल्याला बघतात लोक. तेव्हा बैल दिसत नव्हता अजून आमचा. ब गटाला जी तिथं गाडी केली आम्ही हाय तशी पळवायची म्हटली गेली आणि शानूर भैया गाडी हाणाल तिथं. हल्ल्यापासून जी गाडी गेली एकनंच पळत होती गाडी एकनं पळत होती. त्या काळ्या रानात जरा गाडी मागे सरली पण वाटत नव्हते की ह्या गाड्यात आपला बैल जाऊन फाईट घालत. वाटत नव्हते की त्या गाड्या जाऊन फाईट घालत. आणि तिथं गाडी मिळून 3 झाली. 1-2-3ची गाडी मिळूनच आली पण 3 झाली गाडी.
तीन त्यावेळी हा. 3 झाली. त्या तिथनं बैल आपला जरा ओपन झाला की बाबा पळतोय गब्बर. त्यावेळी म्हणजे हा एक, जरा चर्चाचं उदाहरण आलं तिथं बैलाला की बाबा हा हाय गब्बर. बरोबर. हा मग आता तुम्ही बैल जनरल गटात उतरवला का? हा. एवढी मोठी धाडस म्हणजे कसं आहे, जनरल गटात उतरणं म्हणजे जास्त वेगाची जी बैल आहेत त्यांच्यासोबत लढत करणं, त्यात गुलाल मिळवणं, ही धाडस कशा पद्धतीने निर्माण झाली किंवा हा निर्णय कशा पद्धतीने घेतला? धाडस काय झालं की बगट पळवायचा चालूच होता. हा. जनरल मध्ये जायचं म्हणजे ते तुम्ही म्हटल्यासारखं आहे की बाबा धाडस पण पाहिजे, धाडस कारण सगळ्या की गोष्टीचं काय पाहिजे. यात आता जर बघायला गेलं या बंदीच्या काळानंतर ना, की बैलाच्या वेगापेक्षा आता जास्त वेगाची बैल, भरपूर वेगाची बैल आहेत. भरपूर वेगाची भरपूर बैल वेगाची. आलेले हा. आहेत. त्यात आपण आपला बैल घेऊन उतरायचं ही एक मोठी गोष्ट आहे. त्यामुळे काय झालं, बैल जसा चर्चेत आला त्या टायमाला आम्हाला पण बऱ्यापैकी बगटाची चांगली बैल म्हणजे जी टॉप शेंड्यात बिंड्यात पळायला ती बैल आपल्याला भेटायला लागली. आणि कसं झालं, भेटताना बैल आपला म्हणजे 90% बऱ्यापैकी घेऊन पळाला. असं काय नाही की ते संगटचा बैल काय कमी पळला नाही आम्ही म्हणणार नाही, पण बैलाची फायनल बिनल जोरात व्हायला लागली. परत बरोबर. त्या बैलाला बी घेऊन बैल फायनल चांगला करायला लागला. बारीक आम्ही विचार काय केला की बाबा बैल जर एवढं पळून येऊन चांगल्या बैलासंग बैल पळून फायनल जर 100% करू शकतोय तर आपल्याला ट्रायल घ्यायला काय जाते. एक मन बनवली की बाबा आपण कुठेतरी एक जनरल करू, मैदान बारकं का असं पण बघून करू. आणि मला भरपूर लोक आता हे महेश मेजर कांचनपूर यांचा फोन येत होता की बाबा मेजर आता बैलाला गती हाय, तुम्ही वर पळवा. टाकवाडी मेजर म्हणायचे बाबा तुम्ही वर बैल पळवा. बरं आपली मित्रमंडळी आहेत, मेजर लोक आहेत किंवा इथले लोक आहेत, जनरलला पळवू. पण माझं मन म्हणत होतं वरची परिस्थिती बघून बाबा ही बैल गतीची आहेत, आपल्याला नको तेवढं रान निघायचं नाही, बैल थांबवत होतो. अजून गट्टू दे बैल, अजून ह्यात पळू दे, अजून पळू दे. तो आतनं तयार होते, त्याची मनस्थिती मेंटली तयार होते गडी किंवा मला पळायचं आहे तिथं. म्हणताना आपण पहिलं मैदान केलं कोल्हापूर अभिमान्यांचा चिमण्या घालून. ते म्हणजे आमचं काय नियोजन संदीप दादा करतात, मग ते नियोजन केलं. ऍक्च्युली आम्हाला ते माहिती पण नव्हती की तिथं माहिती काय आम्हाला बऱ्यापैकी मैदानला माहिती नसते की पैरा आम्हाला कुठला काय माहित नसते. त्यांनी सांगतच नाही बाबा फक्त मैदान धरले, बैल कंडिशन ठेवा तिथं बैल घेऊन या किंवा जावा. गाडीवान किंवा पैर असं काय आम्हाला जास्त माहित नसते. मग कोल्हापूरचं मैदान केलं आपण, तिथं आपली गाडी एक झाली. जरा फिरायला चकून पण आणि परत फिरून गाडी तिथे एक झाली. इथनं काय ठराव गेला की बाबा कसं आहे, लोक काय करतात की आपला बैल चांगला पळसता का वर जनरल पळतात परत बगाटात आणून ठेवतात की बाबा पळत. मग आमच्यासारखे म्हणजे थोडक्यात सगळेजण काय विचार करतात, बघ बैल वर पळून परत आता आमच्यात बगाटात आणाला, आमच्या बरोबर यायला लागला. आमचा काय विचार झाला बाबा आपला बैल वर पळलाय तर पळत राहू दे, वरच पळू, काय अडचण. असं धाडस करत मग हळूहळू बेडग मैदान झालं, कोल्हापूरचं झालं, ममदापूर झालं. हा आता कालचं हे आता बेडग नेरलीचं झालं, नेरलीचं मोठं मैदान झालं. आता मला सांगा, हे या सगळ्या वाटचालीमध्ये, या सगळ्या प्रवासामध्ये, बैलाच्या म्हणा तुमच्या म्हणा, या सगळ्या तुमच्या टीमच्या प्रवासामध्ये याच्यात असं प्रामुख्याने सहकार्य कोणाकोणाचं तुम्हाला लाभलं, जे एक योग्य आपण म्हणतो गाईडलाईन आहे, वेळोवेळी आपल्याला सल्ला देतात, वेळोवेळी आपण काही गोष्टी त्यांच्या सगळ्या म्हणजे बऱ्यापैकी त्यांच्या गोष्टी आपण ऐकतोय, अशी कोण कोण व्यक्तिमत्व आहेत जे तुम्हाला आता पण सपोर्ट करतात? आता सपोर्ट म्हणजे मी थोडक्यात सांगायचं म्हणजे मुळात न सांगतो तुम्हाला, कसं आहे बैल आपला हित आहे, आपण नसतो, आपली ड्युटीमुळे आपण इथं नसतो. पहिली गोष्ट भाऊ आई ह्यांनी काय ह्याने आम्ही पार्टनर आहे, काय अडचण नाही. त्यांचं भाऊ झालं, मित्रमंडळी झाली सगळी. परत नियोजन, आता आजकाल राऊंडात नियोजनावर लय महत्व आहे. नियोजन आणि गाडीवानावर लय डिपेंड आहेत की बैल कुठला कुठं पळवायचा. हे आपलं संदीप दादा पाटील झालं, आणि थोडक्यात आमचं ओव्हरऑल आधारस्तंभ रवींद्रदादा नाईक, ठीक आहे, आणि संदीप झिंजे झाले. ह्यांच्या जरा बाता असते बाबा आपल्याला कसं काय ह्यांचं नियोजन म्हणजे चालतंय. म्हणजे कसं आहे, एकंदरीत क्षेत्र कुठलं पण असू दे, कुठं ना कुठं यशाकडे जायचं म्हटलं तर सल्ला पाहिजे, हे पाहिजे. अनुभवाची व्यक्ती सोबत असलेली बरी असते. बऱ्याचशा गोष्टी आपण बैलाबद्दल जाणून घेतल्या याच्यामधनं. तर काही गोष्टी शर्यत क्षेत्रातल्या ज्या आज आपण बघतोय, बरोबर, काय कुठल्या नजरेनं बघताय तुम्ही आज ह्या शर्यत क्षेत्राकडे? कारण की कसं आहे, तुम्ही आर्मीमध्ये आहे, बरोबर, आज आर्मीमध्ये आहे तरी देखील तुम्हाला हा नाद आहे.
वडिलोपार्जित नाद आहे म्हणा, होय. म्हणजे पहिल्यापासून आहे. तरी पण आज या नादाकडे कसं बघताय तुम्ही, बैलगाडी क्षेत्राकडे? बैलगाडी क्षेत्राकडे दादा तुम्हाला म्हणजे बघायचं काय होतं, हे नाद पहिल्यापासून नाद जे आम्ही अगोदरचा जो राऊंड बघितलाय, लहानपणी असताना जो राऊंड बघितलाय आणि हा. आता जरा फरक आहे. काय फरक वाटतो फरक काय, पहिलाच आणि आत्ताच्या मध्ये त्या काय फरक टायमाला असं होतं की बाबा वर्चस्व कोणाला नको होतं. बर. माझा बैल पळतोय पळू दे, काय अडचण नाही, गरीब असू दे मोठा असू दे श्रीमंत असू दे. आता काय गोष्टी वर्चस्वाकडे चालल्यात, वर्चस्वाकडे. होय. आम्हाला त्या गोष्टीशी काय देणं घेणं, ठीक आहे काय कोणाचं वर्चस्व, आपला बैल पळतोय, आम्ही शांतपणे मैदान करून एक नाद म्हणून जोपासलाय, बाकी काहीच नाही. आज आता तुम्ही म्हणता वर्चस्वाकडे हे राऊंड क्षेत्र जास्त चाललाय, वर्चस्व माझं एक वर्चस्व असलं पाहिजे हे चला, असं कोणती गोष्ट तुम्हाला जाणवते? उदाहरण सांगायचं झालं तर जाणवायचं म्हणजे काय बाबा, थोडक्यात म्हणजे आता इकडचा इलाका तिकडचा इलाका थोडक्यात झाला की बाबा तिकडे गेल्यावर त्यांचं चालतं, इकडे गेल्यावर ह्यांचं चालतं. मग ह्याच्यात ही काय वर्चस्वाच्या गोष्टी झाल्या. गावाच्या बाहेर गेले की त्यांचं चालतं, गावाच्या ह्या बाहेर गेले की आमचं चालतं, अशा गोष्टी होत्या. आता अशा घडतात. मग आधी कशा असायच्या? आधी ज्यावेळी तुम्ही नादात ह्या आला त्यावेळी त्या कशा टायमाला असायच्या? ताळमेळ नसायचा. हा. बैला आल्यात, मैदान केले आणि गेल्यात बैल, एवढं. एवढाच विषय असायचा. आता ही सोशल मीडिया बरोबर. बघालाय तुम्ही, सोशल मीडियावर होय. कुठला बैल पडला, कुठला बैल राहिला, कशात गेला, काय झालं, ही सोशल मीडिया. आणि थोडक्यात ह्यात तुम्हाला सांगतो, बैल आहे मुक्का प्राणी. होय. आता आपल्या बैलाला काल परवा दगड मारण्यात कालचा आला, जो किस्सा तुमचा घडला, बघितला, दगड मारण्यात आला. त्यानं काय बाबा मार म्हटलं होतं का कोणी मार म्हटलं होतं, त्याला काय वाटलं ते देव जाणं. म्हणजे आता बोलण्यासारखे त्याला शब्द नाहीत. नाही, त्याबद्दल पण ठीक आहे. आपल्याला जाणून घ्यायचं की नेमकं तो जो किस्सा घडला त्याबद्दल तुमची भूमिका काय आहे? भूमिका दादा सांगू का तुम्हाला, काहीच नव्हती. आता नव्हती म्हणजे आता त्यांनी मारला कुठल्या, त्यानं म्हणजे त्याचा काय सेन्स काम केला मला हे कळना, की बाबा ह्याला बैलाला त्यानं का मारला असं हेच कळना मला. आणि त्याला बघितलं की असं वाटतं तो काय राऊंडातला नसेलच. थोडक्यात त्याच्या आयुष्यात त्यानं कधी बैल वगैरे सांभाळले नसते. जर बैल सांभाळ असते त्यानं असं काही केलं नसतं मला वाटतंय. बरोबर. कुणाचं ऐकून करणं किंवा त्याच्या जर त्याला खुशी मिळाली असते तर ठीक आहे, पण ते बैलाच जर बरं वाईट आता त्याला किती कळेला, त्याला किती दुखाले त्याला माहिती. आणि सांभाळ करणारी आपली सगळीजण मंडळ आहे, ती आम्हाला माहिती काय व्हायला लागली बैलाला आणि आमच्या जेव्हाला काय वाटायला लागलं. कितपत म्हणजे हे विचारणं पण चुकीचं आहे, परंतु या गोष्टी आज प्रेक्षकांना कळणं पण गरजेचं आहे. बैलाला कितपत लागले आणि म्हणजे काय काय गोष्टी घडल्या बैलासोबत, जे डोळ्याला मार जो लागलाय त्याच्याबद्दल म्हणतो. कसं आहे, एवढा मोठा दगड होय. उभारलेल्या गोष्टीला दगड मारणं, नाही मला तसं म्हणायचं नाही, मला काय म्हणायचं की जे बैलाला जे लागलंय ते म्हणजे कशा प्रकारे हाय किंवा काय जखम झाले किंवा काय झाल्या, जखम झाली नाही त्याला, हा. फक्त सूज चढल्या डोळ्याच्या वरती, जिथं लागलंय तिथं त्याला सूज चढल्या. आणि कसं बैल पळत आला, होय. दोघांचं स्पीड झालं. होय, होय. उभारलेल्या जर गोष्टीला मार जरा कमी लागला असता, पण दोघांचं स्पीड झाल्यामुळे जास्त टक्कर बसल्या दगडाची आणि ती डोळ्यावर जरा सूज चढल्या. बाकी त्या ट्रीटमेंट कशी चालू आहे आपली देशी, जास्तीत जास्त हा. आपण देशी उपाय करतो. जरा सूज डाऊन झाल्या, हाय पण. हा म्हणजे व्यवस्थित आहे. बाकी त्या दिवशीच आणि परत उंदीर नक्की तुटून गेली. उंदीर नक्कीला पण जरा चांगला मारला, तिथनं बैलाचा पळ कमी आला, एकदमच डाऊन झाला उंदीर नक्की गेल्यामुळं. त्या कालच्या घटनेबद्दल अशा गोष्टी करणाऱ्याला ज्या लोकांच्या डोक्यात सुस्ते बुद्धीत येते त्या लोकांच्यासाठी किंवा इतर प्रेक्षकांसाठी काय मेसेज झाले या व्हिडिओच्या माध्यमातून? बघा, प्रेक्षकांसाठी आपलं एवढंच म्हणणं आहे, त्या बैल मालकालाच माहिती आहे तो बैल काय सांभाळतोय, कसं सांभाळतोय, त्याच्या मागचं कष्ट काय असते. एवढीच विनंती आहे की बाबा एखाद्याला अडवू नका, चालतोय चालू दे. तो तुमच्या मारण्यानं किंवा ह्यानं, आता जसं गब्बरला त्याने दगड मारला, बैल कॅन्सल झाला नाही ना, बैल थांबला नाही. आपण तुमच्या ती म्हणतात की कावळ्या शापानं गाय मारणार नाही, ठीक आहे. मग थोडक्यात एक म्हण आहे ती, तसं तुमच्या ह्यानं काय होणार नाही. तुम्ही चांगलं करा, त्यासाठी काय तुम्ही चांगलं करा, एखाद्या बैलासाठी चांगलं करा, पण एखाद्या बैलाचं वाईट करायचं होणार, एवढंच आपलं म्हणणं आहे. तुम्ही ज्या टायमाला एखादा बैल सांभाळचीला दावणीला आपल्या, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीचं महत्त्व कळणार. चला एक सांगा की बैल तुम्ही थोडंसं जरासं मागं जाऊन विचारतो की बैल तुम्ही ज्यावेळी घेतला या क्षेत्रात, तुम्ही युवा मालक म्हणून आहे,
बरोबर. पैरी होण्यासाठी वगैरे काय अडचणी वगैरे काय यायच्या? अडचणी 100% येत होत्या. काय अडचणी यायच्या? म्हणजे बैलाचं अगोदरपासूनच क्लिअरच होते की बाबा बैल तटत नाही, कलर घेत नाही, सरळ जातोय, खुंब आहे, ऐकत नाही. अक्षरशः गाडीवान देखील बसायला नाही म्हणत होते, बाबा गब्बरच्या गाडीत नाही, बैल तटत नाही, पडलो. म्हणजे भीती आहे, गाडीवानाला जीव आहे म्हटल्यावर शान नाही म्हणायची. त्यांचं पण काय चुकीचं नाही, पण भेट होती. हा, भेट होती लोक, बाबा नाही. पण कसं आहे, ते शानूर भयान पहिली गाडी आणली, तिथं जी बैल वायर, म्हणजे थोडक्यात चर्चेला उदाहरण आलं, मी म्हटलं तुम्हाला, तिथं जी बैल वर आला की बाबा नाही, बैल म्हणजे इथं आणून पण आपण शिकवून दिली बैलाला. त्या टायमाला बैल शहाणा झाला, सगळं झालं, धरायचं, यायचं, फिरायचं, त्यामुळे सगळं त्याला आलंच तो. आणि पैऱ्याचं पण कसं, पैऱ्याला लोकांनी म्हणजे त्या टायमाला जरा त्रास दिला आपल्याला की बाबा नाही. प्रत्येकाला जसं पैऱ्याला सुरुवातीला जसा त्रास होतो तसा होतोय, 100% तुम्हाला झालाय एक प्रकारे झालाय म्हणा. झालाय. अशा कोणत्या आज जे शर्यत क्षेत्रामध्ये घडतंय, हे असं तुम्ही मगाशी म्हटला की 2 भाग झाल्यासारखं झाले, आज असं वाटतंय का शर्यत क्षेत्रामध्ये कुठं ना कुठं तरी गुन्हेगिरी वाढायला लागली, वर्चस्वाचं प्रमाण वाढायला लागले, त्याच्यासाठी या गोष्टींना आळा घालण्यासाठी काय केलं पाहिजे अशी तुमची कल्पना आहे किंवा काय? बघा, ह्यात काय आहे की काही मालकांचं ह्यात काही विषयच नसतो. ह्यात एक काही जी मोबाईल आहे, सोशल मीडिया जे आहे, ते म्हणतात ना की बाबा व्हायरल करणं. व्हायरल कशा मार्फत होते? सोशल मीडिया मार्फत व्हायरल होतं. मालकांच्या जर काय मनात नसलं तर ही मोबाईल, ते जे त्या बैलाचं चाहतं असू दे, त्या मालकाच्या ह्या गोष्टी वाढतात. आणि याला आळा घालणं म्हणजे काय, ती प्रत्येकाच्या मनावर आहे. तुम्ही आम्ही फक्त हे बोलू शकतो, आम्ही बाईट देणं, तुम्ही ते युट्यूबवरती टाकणं किंवा प्रेक्षकांनी बघून ते मनावर घेतलं पाहिजे की बाबा नाही, ह्यो बैल असतो, तो बैल असतो, कुठला बी बैल असतो, तो बैल आहे. हो, गब्बरनं काय त्या दिवशी म्हटलं नव्हतं की मी तुझ्या विरोधात जाईन, तुम्हाला दगड मार, बरोबर का? किंवा कुठल्याच बैलानं म्हटलं होतं मला धर, माझं ह्यो, तेव्हा गब्बरनं सांगितलं नव्हतं त्याला धर जाऊ, असा काहीच विषय नाही. आणि कुठल्या मालकाने बी काय, हे जो चाहता वर्ग आहे, ह्यांनी जरा समजून घेतल्या पाहिजे गोष्टी, बाबा नाही, हे मैदान आहे किंवा हे काय एक नाद आहे, नादापोटी केले सगळे. ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत माणसाने, प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे. आज शर्यत क्षेत्राची, बैलगाडी शर्यत क्षेत्र हे जे हिची क्रेज जी वाढायला लागली, आज आपण सगळेजण बघतोय की लहान मुलापासून वयस्कर व्यक्तीपर्यंत हे सगळं पोचायला लागले, बरोबर, त्याच्याकडे आकर्षित व्हायला लागले, बरोबर. आणि जसं आकर्षित व्हायला तसं लोक वाढायला लागलेत मैदानाला, जे आपण मोठ्या मोठ्या मैदानाला, लाखाचा असो 50,000 असो मैदानाला बघतोय आपण, बरोबर, लोकांची गर्दी किती. त्याच्यामध्ये आपल्या बैलांचा म्हणा, गाडीवानांचा म्हणा, खोळांबा व्हायला, दुखापती होत्या. आता काय आपल्याला गाडीवानाला जर काय झालं तर आपण आपल्या हॉस्पिटल, मोठे मोठे हॉस्पिटल आहे तिथे नेतोय, बरोबर. तर आज बैलांना जर काय दुखापत झाली, आज जशी आपल्या गब्बरला बैजाला जी झाली, अशी जर समजा याच्यापेक्षा मोठी जर दुखापत जर काय झाली, याच्यासाठी दवाखाना वगैरे याची सोय झाली पाहिजे, बरोबर. त्याबद्दल तुमचं मत? आता जी मोठमोठे मैदान होते तर मेडिकल किट येते, कुठे येते, जसं आम्ही कोल्हापूरला पहिल्यांदा बघल्यावर मेडिकल किट तिथे येतं, जनावरांचे डॉक्टर तिथे अवेलेबल असतात. म्हणजे प्राथमिक उपचार, फर्स्ट एड जे बोललं जातं, प्राथमिक उपचार ते तिथं झाला पाहिजे. आणि जे असं मोठमोठे मैदान जिथं होते, म्हणजे जिथं बाबा पब्लिक जास्त होणार आहे आणि होऊ शकते, गाडीवानाला बी लागू शकतं, बैलाला लागू शकतं, किंवा एक बेसिक जे आपण ट्रीटमेंट करतो कुठल्याही गोष्टीसाठी, बरोबर, तसं अवेलेबल झालं पाहिजे. प्रत्येक मोठ्या मैदानावर ही गोष्ट असली पाहिजे. आणि त्याचबरोबर ती ठिकठिकाणी बैलांचे स्पेशल दवाखाने, त्याबद्दल म्हणजे की बैलांचे स्पेशल दवाखाने झाले पाहिजेत. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? की एक समजा आता आपलं गाव लिंगनूर आहे, लिंगनूरपासून थोडंसं मोठी जी सिटी लागते किंवा शहर लागते, त्या शहरामध्ये दवाखाना ते झालं पाहिजेत का? त्याबद्दल तुमचं काय? हा, आता आणखी जिथं बाबा बैलाला काय झाले तिथं नेल्यानंतर बैल पूर्ण बरा होऊन येईल. आज जसं सांगलीचा दवाखाना आहे, म्हणजे आपला माणसांचा सांगलीचा दवाखाना आहे, कोल्हापूरला आहे, असे जे मोठे दवाखाने आहेत, तसे बैलांचे पण सरकारी म्हणा किंवा खाजगी झाले पाहिजेत का? त्याबद्दल काय म्हणा? झाले पाहिजे, 100% झाले पाहिजेत. कारण ह्या क्षेत्राला कसं आहे, एक क्षेत्र वाढत चाललंय, असं नाही बाबा कमी व्हायला लागले, एक क्षेत्र वाढत चालले. तुम्ही म्हटलं लहान लहान पोरं, आता लहान पोरं ही मोठी होणार आहेत. थोडक्यात त्यांच्या मनात हे जो नाद आहे रुजलाय, म्हणताना आजकाल एवढं पोरग मैदानावर आहे, एका एवढ्या बैलापासून एवढ्या बैलापर्यंत नावं सांगतोय, बाबा मला ह्यो बैल आवडतो किंवा तो बैल त्याचा आहे, ह्याचा आहे म्हणून. हे वाढत चाललंय.
म्हणजे 100% बैलही वाढत चालल्यात. आजकाल उत्पादन म्हणण्यापेक्षा काय ही पैदास जी आहे, खिलारची जी पैदास आहे ही देखील वाढत चालल्यात. तुम्ही किमती बघायला किती वाढत चालल्यात. ही गोष्ट जर वाचवून ठेवायची झाली, इमर्जन्सी कुठली जर असली तर दवाखाने झाली पाहिजे, दवाखाने हॉस्पिटल हे झालंच पाहिजे. कारण की या गोष्टी वाढायला लागल्यात. याच्यावरती बैलांना वेळोवेळी उपचार मिळणं आणि बैल कव्हर होणं हे पण गरजेचं गरजेचं आहे. ह्या क्षेत्रात जसं हे क्षेत्राची क्रेज वाढायला तसं दवाखाना भेटणं गरजेचं आहे. ह्या गोष्टीवर आपण बोलतो. बिलकुल या गोष्टीत शर्यती क्षेत्रामध्ये आता देवऋषांचं प्रमाण पण वाढायला लागलं. बरोबर आहे. बरोबर आहे, देवऋषांचं प्रमाण पण वाढायला लागलं. वाढा लागलं. लिंबू म्हणा, बाकीच्या ज्या बऱ्याचशा इतर होय, गोष्टी होय, आहेत. होय. मी डायरेक्ट खोले बोलतो. होय, ज्या बरोबर गोष्टी आहे. आहेत होय, या गोष्टींवरती कितपत तुमचा विश्वास आहे? विश्वासाचा पहिली गोष्ट तर नाहीच, म्हणजे बाबा हे चालतंय असं काय नाही. आता बेनाडीच्या पट्ट्यावर मी सॉरी निरलीच्या पट्ट्यावर पडले, ते ग्रुपवरती फोटो पडले होते. ते काय काट्या झाडात लिंबू वगैरे लावलेलं आहे ते. मग त्यानं आता समजा जर आता ह्यो बैल माझा रायफल नावाचा बैल आदत दुसऱ्या चौशापर्यंत ह्यानं कोणालाच खाऊ दिलं नाही. ते काय ओपन सगळ्याच माहिती आहे, ह्यानं कोणाला खाऊ दिलं नाही. पण आता बैल काय करणार असतो आपला बंद राहिलाय. 1.5 वर्ष झालं बैल बंद आहे आपला. कुठं तर बारीक मैदान करतो, कुठं नंबर केला नाही केला, स्टेबल आहे बैल. मग समजा जर लिंबू असला किंवा देवऋषी असला तर मी म्हणतोय बाबा आता सांगतो मी कोणाला तर बाबा ह्यो मला लिंबू आणून दे आणि उद्या मला गाडी एक करायची. म्हणजे मग बंद का राहिला बैल? तुमचं जर एवढं चालतेच तर मला ह्यो बैल पळून दाखवा. बरोबर काय? बरोबर. आता इथं आपल्या दावणीवर 2 बैल आहेत. शो जनरलला बैल पळा लागलाय, चर्चेत आहे बैल. शो बैल जोपर्यंत पळला ह्यो पण चर्चेत राहिला. तेव्हा सोशल मीडिया काय एवढी नव्हती, पण बऱ्यापैकी तवा बैल चर्चेत राहिला. पण आता सध्या बैल काय करणार असतो तो बंद आहे. समजा लिंबू चालतो किंवा कुठली जर गोष्ट असली तर तो बैल पळवून दाखवा मग मला. एकंदरीत तुमचा या गोष्टीवरती विश्वास. जी लोक हे करण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांच्यासाठी काय सल्ला द्याल किंवा काय? मग आता त्या लोकांनी सल्ला काय देणं, त्या लोकांनी सल्ला एवढे दे बाबा, तुम्ही जर दुसऱ्याच्या जनावरात जर वाटोळ करणार असला, ते आता म्हणजे थोडक्यात काय तुमच्या ऐकण्याला आहे, माझ्या ऐकण्याला, हे राऊंडर सगळ्या राऊंडाला माहिती आहे. ते म्हणते त्याचं जनावर बांधले, हे जनावर बांधले. जर तुम्ही एखाद्या जनावराला जर बांधून तुम्हाला जर सुख मिळत असलं तर ते तुमचं क्षणिक सुख आहे. आणि काही दिवसानंतर तुमच्यावर अशी परिस्थिती येणार, ते म्हणते ना तिळ तिळ मरतो माणूस, तशी तुमच्यावर परिस्थिती येणार. तुम्ही कोणाचं वाईट करून तुम्ही सुखानं तुम्हाला मरण हे येणार नाही. हा, मग मला सांगायचं एवढंच आहे की बाबा ह्या गोष्टी अर्थ नाही. ह्या गोष्टी एखाद्या मालकाचं, ते मालक कसा बैलाला सांभाळतो ही त्याचं त्याला माहिती आहे. तुम्ही जर त्या बैलाला बांधून किंवा ती XYZ तुम्ही काय बी ती जर गोष्ट करून तुम्हाला सुख वाटत असलं तुम्ही ते आवश्यक करावं. आणि आपलं म्हातारपण किंवा तारुण्य जे आहे ते तुमचं मातीत तिळतिळ जात. म्हणजे कसं आहे की आज आपण जे आता म्हणतात बरेचसे थोर लोक म्हणतात की आज जे आपण वागलोय तेच उद्या आपल्यासोबत घडणार आहे. एक जैसे प्रकारे कर्म- परतफेड. हा, परतफेड ही आहे. अशा प्रकारे परतफेड आहे. बरोबर. या आज तुम्ही आर्मी जॉब मध्ये आहे, या बैलगाडी क्षेत्रामध्ये पण आहे. या क्षेत्राकडे तुम्ही एक नाद म्हणून बघताय की व्यवसाय म्हणून? नाद म्हणून, 100% नाद म्हणून. नाद म्हणून. आज मग ह्या बैलगाडी क्षेत्राकडे तुम्ही नाद म्हणून बघताय, तुमची एक आवड, आनंद म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही वावरताय. बिलकुल बरोबर. ह्या क्षेत्रानं तुम्हाला काय शिकवलं? ह्या क्षेत्रानं म्हणजे शिकवलं आणि भरपूर काही दिलं. नाती जोडली, ओळख मिळाली. मेन तर ओळख मिळाली या क्षेत्राने. ह्या बैलांनी मला, म्हणजे ही बैल आता कसं म्हणायला बैल आहेत पण ही मेंबर आहेत, आपलं घरचं मेंबर असल्या का ती ओळख निर्माण केली. बाबा आता कसं अनिकेत मेजर नाव पडतं किंवा संदीप सोनवणे अनिकेत मेजर नाव जे पडतं ती ओळख मिळाली. या क्षेत्रानं ह्या मेंबरने आम्हाला ओळख करून दिली की बाबा ह्या नावाची व्यक्ती आहेत, ही बैले ह्यांच्या नावावर पळतात. असं कुठल्या गोष्टींचा अनुभव या क्षेत्रात? अनुभव म्हणजे आता कसा आहे, आपली म्हणजे म्हणतात का नाही की बाबा 10 वर्षाच्या मुलग्यानं काय करावं, 15 वर्षाच्या मुलग्यानं काय करावं. तुम्हाला सांगितली की बाबा मी बैल का तटवून ठेवला बघत, जोपर्यंत त्या रूपात येत नाही बैल, रूपात आल्याशिवाय ती गोष्ट बाहेर काढायची नसते. मग तेच अनुभव, पेशन्स काय असतात. मी 10 जणांनी फोन लावला, मला पैरे द्या पैरे द्या, लोकांना पैरे दिले नाही. तटवलं आत, थांबवलं,
बरं. थांब, आजचा दिवस थांब, उद्याचा थांब, ह्या गोष्टी थांबवल्या. पेशन्स ठेवायला शिकवलं या क्षेत्रामध्ये ह्या क्षेत्रानं. आज नाही तर तुझा उद्या दिवस आहे, उद्या नाही तर परवा पण तुझा दिवस 100% येणार. या क्षेत्रातला अनुभव, या क्षेत्रानं तुम्हाला काय शिकवलं, हे सगळं तुम्ही आता आपल्या प्रेक्षकांच्या समोर तुमचं सांगितलं. मला सांगा, ह्या क्षेत्रामध्ये जी नवीन पिढी येते त्यांनी ह्या क्षेत्राकडे यावं काय नाही? बघा, कुणाच्या आपण नादाबद्दल किंवा कुणाच्या मनाबद्दल आपण बोलू शकत नाही. बरोबर. 100% सगळ्यासनी नाद घेऊन लागला बैलगाडीचा. प्रत्येक ज्योत्य मुलगा म्हणतोय, मुलं मुली पण म्हणा तुम्ही, बऱ्यापैकी आता काय आपल्याकडे मुली नसतात पट्ट्यावरती, घाटाकडे साईडला मुली पण जातात, लेडीज पण भरपूर आहेत. ठीक आहे, यावं, नादापोटी काही नाही, नादापोटी सगळंच माप आहे. यावं, पण माणसानं आपलं पहिला भवितव्य बघितलं पाहिजे. भवितव्य आपण बाबा मला काय केलं पाहिजे. आता मी कसं, आम्ही आर्मीमध्ये ड्युटी करतोय, पर मंथ आम्हाला चालू आहे, ब्रेक काहीच नाही आमचं. येतंय चालतंय, येतंय चालतंय, पोट घरदार सगळं चालतंय, शेती चालते आपली, बरोबर. काय अडचण नाही. जी येणार आहे ती नाद करावं, आपल्याला काहीच अडचण, आपल्याला म्हणजे कोणालाच काय अडचण नाही. पण तुम्ही पहिला आपली रोजीरोटी बनवा माणसा, रोजीरोटीचा पक्क काम करावं रोजीरोटीचं, आणि तुम्ही ह्या क्षेत्राकडे वळा, काहीच अडचण. मला सांगा, ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही या क्षेत्रामध्ये तुमच्या कुटुंबाची कशा प्रकारे तुम्हाला साथ आहे किंवा काय आहे? कुटुंबाची साथ, भावाचं, ही मित्रमंडळी, पार्टनर, ह्यांचं फिरवणं अवतं घालणं हे आहे सगळं. बाकी मम्मीचं पप्पाचं भरडं वैरण पाणी सगळं मम्मी पप्पा बघतात. आज बैलाला लिंगनूरचा गब्बर बैजा म्हणून ओळखलं जाते संपूर्ण क्षेत्रामध्ये. होय, संपूर्ण क्षेत्रामध्ये ओळखलं ओळखलं जाते. ज्यावेळी तुम्ही तिकडून इकडं आर्मीतून इकडे येताय जा, बरोबर, ज्यावेळी गावात वावरताय त्यावेळी लोकांच्या नजरा तुमच्याकडे बऱ्याच असतात, आणि आता तर वाढणार नक्कीच, कारण की एवढ्या मोठ्या मैदानात गुलालाचा मानकरी ठरला. त्यावेळी तुम्हाला कसं वाटते की कोणतरी म्हणते की बाबा लिंगनूर गब्बर बैजाचे मालक झाले, त्यावेळी तुम्हाला कसं वाटतं? ते म्हटलं की अनपेक्षित गोष्ट असते ना, की आम्ही ज्या टायमाला मी ह्यो बैल घालतो त्या टायमाला ह्यो आम्ही विचार केला नव्हता की बाबा मी एवढ्या म्हणजे टॉपवरतीच जाईन, ह्यो बैल आपलं नाव किंवा आपल्याला एवढं वर नेईल. पण ते जे म्हणजे ते म्हणजे स्वप्नातल्या गोष्टी सत्यात आल्या, त्या गोष्टी झाल्या, काय नाही, प्राऊड फील वाटतं. बाकी काय असं गर्व वगैरे काय नाही, पण स्वतःच प्राऊड फील वाटते, बाबा नाही आपला पण बैल पळतोय. ठीक आहे, काही लोकांचं म्हणणं होतं कशाला घेतलाय, कशाला ठेवलाय, द्या पळणार नाही, कशाला ठेवलाय, रस्त्यावर राहत नाही. पण ती त्यानं त्या गोष्टी सगळ्या मोडल्या, सगळ्या गोष्टी मोडल्या. त्या सगळ्यांच्यावर त्यानं, सगळेजण म्हणतात पाणी फिरवलं, ह्यानं पाय फिरवला, पाय फिरवलं त्यानं दाखवून दिलं, सिद्ध करून दाखवलं थोडक्यात. म्हणजे काही लोकांनी नावं बी ठेवली, शिव चुकलाय किंवा गंडलाय बैल, नावं पण ठेवली थोडक्यात. त्याला बी नावं, आम्हाला बी नाव, पण त्याला त्यानं सिद्ध करून दाखवलं बाबा मी बी चुकीचा नव्हतो, आणि ज्याने मला घेतलंय, ज्याने माझ्यावर माया प्रेम लावलंय, ज्याने माझा सांभाळ केला, त्याने बी चुकीचं नाहीत, सिद्ध करून दाखवलं वाघानं. बैजा तुमच्यासाठी कोण आहे? मी तुम्हाला म्हटलं फॅमिली मेंबर असल्या का आपला, फॅमिली मेंबर 100%. बरोबर. त्याच्याकडून आता त्यानं मिळवायला सुरुवात केली, आणि आता हे एवढं मोठे यश तुम्हाला मिळवून दिले. 2 नंबर करणं म्हणजे पण काही छोटी गोष्ट नाही. नाही, बरोबर. अजून त्याच्याकडनं काय अपेक्षा आहेत? बघा, आपण एवढा मोठा मालक नाही, मिडियम मालक आहे, लई मोठा मालक नाही. त्यानं आपल्याला अपेक्षेच्या बाहेर दिले साहेब, अपेक्षेच्या जेवढ्या आपल्या अपेक्षा नव्हत्या त्याच्या बाहेर दिले त्यानं. आज आपलं म्हणणं आता पण एवढंच आहे की बाबा तो सुखरूप राहून पळू दे, त्याला काय पडायचं आपले. त्यानं ट्रॅक्टर जिंकाव किंवा फॉर्च्युनर जिंकाव किंवा त्यानं सगळं बक्षीस आपल्या घरात आणावं, आपली अशी अपेक्षा नाही. तो सुखरूप राहून त्याला काय पडायचं ते पळू, ती आपली एवढीच अपेक्षा. आतापर्यंत मी एवढं सांगतो, ह्यो असतोय ह्याला पहिला सांगतो, गाडीवानाच्या कानावर पहिला घालवा, नंबराची नंबर नंतर, पहिला आपला बैल सुखरूप आणि गाडीवान सुखरूप. आपल्याला हे महत्वाचं आहे, बैल सुखरूप गाडीवान सुखरूप, नंबर नंतर. कायम ह्याला सांगणं असतं आपण, कॅन्सल होते काय अडचण नाही, त्याने सुखरूप राहा, या सगळ्या गोष्टी मेन आहेत. बिलकुल. आपला बैल, आपला गाडीवान जर सुखरूप राहिला तर पुढची मैदान आहेत, पुढच्या सगळ्या बिलकुल गोष्टी. बिलकुल बिलकुल. आता आपण मुलाखती थांबूया आपण. आता तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय आणि गब्बरच्या प्रेक्षकांना किंवा काय संदेश द्याल?
बघा गब्बर प्रेमी जे आहेत त्या म्हणजे सगळ्यासनी असंच तुम्ही प्रेम द्या भरून. गब्बरच्या सदैव पाठीशी राहावा तुम्ही. बाकी मित्रमंडळी तरी आपली हायच आहे. बरोबर. बाहेरचे चाहते आहेत. बरोबर. आता ते अमर डांगेने फोन केला त्यांनी उद्या येतात. होय. ते पण बाईट घ्यायला मुलाखत घ्यायला यालेत. बरोबर. बाकी जसं आता कोल्हापूर झालं, सांगली झालं, आपला भाग झाला, सगळं म्हणजे भरपूर चाहते आहेत गब्बरचे पण आजकाल. बरोबर. ठीक आहे. सगळ्यांनी माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा तुम्ही पण सुखी राहावा आणि आपल्या बैलाच्या पाठीशी सदैव राहावा. बरोबर. हा. तर दादा तुम्हाला आपल्या चॅनलकडून आपल्या ह्या शर्यत क्षेत्राकडून पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला आणि तुमच्या टीमला गब्बरला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो आपण बघितलो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की गब्बरचा प्रवास आतापर्यंतचा कसा झाला, शर्यत क्षेत्र कसं आहे, ते कसं अनुभवलंय, कशा पद्धतीनं आपण अनुभवलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये वावरलं पाहिजे, ह्या गोष्टी पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतल्या. तर अशीच एक नवीन मुलाखत घेऊन लवकरच आपण परत येऊया. आत्तासाठी मित्रांनो धन्यवाद. धन्यवाद.